कर्मयोगी संत गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी येथे लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून यात्रेकरू व भाविक भक्तांच्या सोयीकरिता नव्याने उभारण्यात आलेल्या भक्तनिवासचा दिमागदार असा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला। या प्रसंगी नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या समवेत आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच कार्यक्रमाला उपस्थित भजनी मंडळींनी ढोल तासे व हरिनामाच्या गजरात आमदार बच्चू कडू समवेत सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे हृदयस्पर्शी असे स्वागत केले। यावेळी आमदार कडू यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करत श्री गाडगेबाबांचे निष्ठावान सेवक स्वर्गीय अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख यांचे स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले। यानंतर प्रामुख्याने यात्रेकरू व भाविक भक्तांच्या सोयीकरिता नव्याने उभारण्यात आलेल्या सुंदर अशा भक्तनिवासचे लोकार्पण आमदार कडू यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या नागरवाडी इंद्रभुवनातून संत गाडगेबाबांचे विचार व महाराष्ट्रातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र निर्माण करणार असल्याचं महत्त्वपूर्ण प्रतिपादन आमदार कडू यांनी यावेळी केले। आता आम्हाला एज्युकेशनसाठी आणावं लागतं। या परिसरातलं, या देशातलं, या राज्यातलं हे नागरवाडी केंद्र खऱ्या अर्थानं ज्या गाडगेबाबाला एक पहिला वर्ग न शिकणाऱ्या गाडगेबाबानं देशातला, मला वाटतं जगातला पहिला संत असं त्यांच्या व्याख्यानामध्ये शिक्षणाशिवाय ते व्याख्यान संपत नव्हतं, कधीच संपायचं नाही। ज्याने पहिल्या वर्गात गेला नाही तो लोकांना सांगायचे गाडगेबाबा का बापा हो अर्धी भाकर मोडा पण पोट्टेले शाळेत पाठवा, असा असणारा गाडगेबाबाच्या त्या वाक्याचं खऱ्या अर्थानं स्वर्ग करणारं काम मला वाटतं या नागरवाडीतून झालं पाहिजे। त्याच्यासाठी 17 कोटी लागले तर आपण देऊ। हे नागरवाडी केंद्रस्थान झालं पाहिजे, त्या एका शब्दाचं हे बलस्थान झालं पाहिजे। त्या माध्यमातून या नागरवाडीतून अनेक विचार, शिक्षणाच्या अनेक गंगा मला वाटतं या नागरवाडीतून आता निर्माण झाले पाहिजे। टोकावर असणारी गाडगेबाबाची नागरवाडी भूमी ही या राज्याच्या प्रथम स्थानी आली पाहिजे। या माध्यमातून आपल्याला कामावं लागलं, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच ताकदीनं शिक्षणाशिवाय माणसात काही दम नाही, रस नाही, काहीच नाही असं म्हणणारे गाडगेबाबा या दोघांची सांगड घालत मला वाटतं या नागरवाडीतून आता दमदार पावलं एज्युकेशनसाठी समोर यावं। त्यासाठी टीम तयार करावी, अरविंद बाबूला सोबत घ्या, अधिक कोणाला सोबत घ्या। पण आम्ही पाहतोय का आज जे काही शिक्षणामध्ये विषमता आहे, राज ठाकरेचं पोरग जर्मनीमध्ये, बच्चू कडूचं पोरग पुण्यामध्ये आणि अधिक कोणत्या आमदाराचं पोरग दुसऱ्या शाळेमध्ये, अधिकाऱ्याचं पोरग अधिक चांगल्या शाळेमध्ये आणि मत मारण्याचं पोरग जिल्हा परिषदेच्या खटल्यामध्ये टंग करून मरून जाते। पण शिक्षणाची वाट लागून जातं। ही व्यवस्था बदलण्याचं काम आपल्याला भविष्यात करावं लागेल। ही विषमता तोडावं लागेल। किमान शिक्षण समानतेनं भेटलं पाहिजे, आरोग्य समानतेनं भेटलं पाहिजे। जिथं आमदाराचं ऑपरेशन होते तिथं माझ्या शेवटच्या झोपडपट्टीतल्या माणसाची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे। हे गाडगेबाबांचे विचार आम्हाला जिवंत करावे लागतात। या विचारानं आम्हाला पावलं टाकावं लागलं तर मग आम्ही गाडगेबाबाचे भक्त आहोत। नाहीतर सभागृह मोठं झालं, शाळा चांगली झाली, पण एज्युकेशनचा मात्र वाट लागली असेल तर मग अर्थ उरणार नाही। आपल्याला त्यासाठी काम करावं। दरम्यान संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांनी या आनंदमय सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे यावेळी आभार मानले। या शृंखलेत मुंबई येथील दानशूर नितीनजी दळवी यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून कर्मयोगी गाडगेबाबांच्या सेवेकरता आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सेवकांना सुंदर भेटवस्तू देत त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला दानवीर नितीन दळवी, रामेश्वर मालपाणी, सुखदेव भुतडा, जीवन जवंजाळ, प्रहार शेतकरी संघटनेचे प्रमुख मंगेश देशमुख, प्राध्यापक अरविंद देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कृणाल पिंजरकर, मिलिंद भेंडे, मंगेश खरट, कंत्राटदार सुधीर जाधव, संचालक सागर देशमुख, गजानन देशमुख, कुणाल देशमुख, प्रकाश महात्मे, गजानन जवंजाळ, माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी, माजी आदर्श शिक्षक अरुण पवार तसेच संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।